पत्रकार परिषदेत मी जे काय माझ्या मनातलं आहे आणि जे काय माहिती आहे मी तिथं तुम्हाला सगळ्यांना देईल. परंतु दादा, तुम्हालाही वाटतं का अजित पवार यांचा मृत्यू जो आहे तो केवळ अपघात नाही तर घातपात आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेईल, तेव्हा तुम्हाला सगळी माहिती मिळेल. कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे? तुम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या का? कुटुंबाची परिस्थिती काय? आईची तब्येत बरी नाहीये तिची. त्यांच्या पिंकी मालींच्या आईंशी आम्ही आता बोललो. एक मुलगी नाहीतर मुलाचं आणि आईवडिलांचं नात एवढं जवळचं असतं की मला पण माहिती, मी पण एक मुलगा आहे. हे दुःख काय एवढं सहजासहज मनातनं जाणार नाहीये. आणि आता आम्हीच सगळे एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोललो. ते आज इथं घरी आलेत, पण त्यांची तब्येत अजून व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळे उद्या मी एका डॉक्टरांशी बोलले. त्यांना उद्या ज्युपिटरमध्ये शिफ्ट करतील आणि तिथं तशी त्यांची तपास होईल आणि त्यांची काळजी घेत जाईल. रोहित पवार सातत्यानं वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळतात. अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात चर्चा घडवून येण्याच्या संदर्भात या सगळ्या भेटीगाठी होतात. विधानभवनाचं कामकाज सुरू आहे, तिसरा आठवडा आलेला आहे, तरी अजित पवार यांच्या मृत्यूच्या संदर्भात चर्चा जी आहे पुढे ढकलली जाते सातत्याने. हे बघा, त्याच्याबद्दल मी तर काय बोलू नाही शकत. सगळ्यांचा अधिकार असतो. रोहित दादा जे त्यांच्या मनात आहे, त्यांची जशी माहिती काढतायत ते काढतायत. आणि सगळेच महाराष्ट्रातले कार्यकर्ते असतील, दादांचे प्रेमी लोक असतील, सगळ्यांनाच माहिती पाहिजे की काय झालंय. त्यातल्या त्यात मला माहिती आहे, जर दादा असले असते तर त्यांनी सगळ्याच तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवला असता, जसं की आधीच्या काळात त्यांनी ठेवलाय. आणि आता पुढे जेव्हा नवीन अहवाल येईल त्याच्यातनं आपल्याला जी माहिती मिळेल त्याच्यातनं बघू काय आपल्याला माहिती मिळते. पण व्हीके सिंगने जबाबात सांगितलंय की खरं तर सुमित कपूर जो पायलट आहे त्याचा सगळ्या खरं तर ही चुकी आहे म्हणून त्यांनी त्याची चुकी असल्याचं सांगितलंय सगळ्या जबाबात. मला वाटतंय की ढकललंय हे गोष्ट. जोपर्यंत तपास यंत्रणा आपल्याला सगळी कायदेशीर माहिती देत नाही तोपर्यंत ह्याच्याबद्दल मी काहीच बोलू नाही शकत. कारण आपल्याला ब्लॅक बॉक्समध्ये काय झाले ते माहिती पाहिजे, फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये काय माहिती मिळते ते माहिती पाहिजे, आणि अजून काय वेगवेगळ्या गोष्टी जे समोर अजून आले नाहीत. जेव्हा ते समोर येतील आपल्या सगळ्यांना ते तिथं कळेल. आणि परत मी तुम्हाला सांगतोय, पुढच्या आठवड्यात माझी पत्रकार परिषद आहे, त्याच्यात मी बाकीचे सगळेच गोष्टी असतील नाहीतर माझ्या मनातले काय विचार असतील मी तिथं मांडतो. सोमवारी तुमची पत्रकार परिषद होणार होती, परंतु तुम्ही पुढे ढकलली पत्रकार परिषद. तुमच्यावरती दबाव आहे का? कारण की माझ्यावरती कोणाचाच दबाव नाहीये. आज जसं मी पिंकी मालींच्या कुटुंबाला भेटायला आलोय, मला पण स्वतःला अजून काय माहिती पाहिजे. कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं काय गोष्टी बोलून तिथं फायदा नाही. आपल्याला सगळी खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर तथ्य यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला सगळ्यांनी, आणि दबाव आमच्यावरती कोणाचाच नाहीये. ते विचारांचे आहेत. आणि आम्हाला वाटलं जर दादा असले असते आणि जर त्यांना काय थोडी माहिती मिळाली असती तर त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच नसती. त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच ती पत्रकार परिषद घेतली असती. तसंच माझे विचार आहे. परंतु व्हीके सिंग जबाबाला येतात, परंतु ज्या VSR कंपनीचे फक्त 4 विमानं ग्राउंड केली जातात. VSR कंपनीच्या बाबतीत अनेक हलगर्जीपणा आहे. आता त्या कंपनीची विमानं स्वतः मुख्यमंत्री देखील वापरतात आहेत. तुमच्या मातोश्री अर्थात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील नाशिकला त्याच विमानाने प्रवास. त्या दिवशी मला माहिती ते झालं. मी सुनेत्रा बहिणींशी बोललो. ते बोलले की माझा दौरा ऑफिसमधनं तयार झाला आणि त्यात त्यांना कळालं की त्यांना CM साहेबांवर बरोबर प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी तिथं तपास तसा केला नाही. हे माझ्या जेव्हा कानावरती आलं, मी स्वतःच आपल्या बहिणींच्या ऑफिसमधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोललो की ह्याच्या पुढे जरी पुढचे काय विमानांचे प्रवास असतील ते VSRच्या कंपनी कधीच होऊ शकत नाही आणि ते होणार नाही. परंतु एवढी दिरंगाई का केली जाते? तपास CBI कडे द्यावा स्लो चाललाय का असं वाटतंय आपल्याला की तपास स्लो चालला आहे? कारण CID कडे तपास आहे, तुम्ही CBI ची मागणी केली आहे, त्याचाही अजून पाठपुरावा होत नाहीये. बरं, तुम्ही मला आज जे प्रश्न विचारतायत तेच पत्रकार परिषद मध्ये पण विचारतील. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय पुढच्या आठवड्यात
पर्यंत थोडं थांबा, बाकीची सगळी माहिती मी तुम्हाला संपूर्ण 45 आमदारांचं तुमच्याकडे संख्याबळ आहे. तुमचे सातत्यानं आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतायत, सीबीआयची तपासणी व्हावी, परंतु सीबीआयची तपासणी का होऊ देत नाही? एकीकडे सीआयडीचा तपास रखडलेला आहे. सीआयडी म्हणते की आम्ही एआयबीच्या रिपोर्ट्स वरतून पुढची तपासणी करू. एआयबीचा जो काही रिपोर्ट आला त्याच्यामध्ये देखील अनेक प्रश्न बारामतीला जिल्हा प्राथमिक घोषित केलाय. बारामती आम्हाला पण वाटतं सीबीआय इन्क्वायरी व्हायला पाहिजे. मी बोलतोय तुम्हाला, मी परत विनंती करतोय, पुढच्या आठवड्यापर्यंत थांबवा, मी बाकीचं सगळं माहिती तुम्हाला या कळवेन. कुटुंबाला धमकीचा फोन VSR कडून येताना बघायला मिळतोय. तुम्हाला त्या संदर्भात कुटुंबाने काही सांगितलं का? नाही, तसं आम्ही आता काहीच चर्चा केली नाही. त्याच्याबद्दल जर आम्हाला बोलायचं असेल आम्ही निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करू आणि जे काय आहे तुमच्या समोर तेव्हा येईल. तुमची पत्रकार नाही, परिषद कुठे धन्यवाद. होणार? मुंबई की पुण्यात? मुंबईत होणार आहे. हे बूम घ्या रे.